नमस्कार मंडळी, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आता आपलं चालू आहे आपल्या फार्म हाऊसवरचं काम, म्हणजे ते भुईमूग काढायचं काम चालू आहे. हा पावसाळी भुईमूग आहे, हा उन्हाळ्यातला पेरावा लागतो, त्यानंतर हा 4 ते 5 महिन्यांनी काढायला येतो. तर याचं सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. पण ह्या भुईमुगाच्या शेंगापासून आपल्याला बनवायचं काय, तर ते महत्त्वाचं आहे, बाकी जाऊ द्या. तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल, त्यानंतर कळणार आहे शेंगांचं मी काय बनवलेलं आहे. तर बघा, तुम्हाला कळलंच असेल तर वल्ल्या शेंगदाण्यापासून बनवले आपण शेंगदाण्याची चटणी, ती सुद्धा अशी वेगळ्या पद्धतीची का भास. तर काही झालं म्हणलं आता आपल्या शेतातले शेंगा निघायला लागले, मग याचं बनवायचं काय. तर आता बघा, अशी शेंगदाण्याची चटणी बघा, इतके खरपूस शेंगदाण्याची चटणी, ते पण वल्ल्या शेंगदाण्यापासून, आणि ती पण इतक्या पावसाळ्यात कडक. तर ती कशी करायची, कडकपणा कशावरून कळतंय तुम्हाला, तर कळलंच असेल ती भाजण्यावरूनच कळते की ती कडक झालेली आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, वल्ल्या शेंगा आपण शेतातले घेतलेले आहे ते अगोदर आपल्याला फोडून घ्यावं लागेल. तर शेंगदाणे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे आपण अगोदर काढून घेऊ. वल्ले शेंगदाणे आहे, तुम्हाला शेंगदाण्यावरून सुद्धा कळतच असेल. आणि नाही, आपल्या शरीरासाठी एकदम उत्तम असतात, त्यामुळे चटणी करून खा किंवा भाजून खा. आणि परत आहे ना, उकडूनसुद्धा खूप छान लागतात बरं का. तर काय घेतलेलं आहे, 20 ते 25 मिरच्या घेतलेल्या आहे, 2 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहे, जाड मीठ घेतलं आहे, आणि ना 1 वाटी शेंगदाणे सोलून घेतले आहेत, वल्ले शेंगदाणे. बघा, लसूण 2 कांड्या घेतल्या तर ते सोलून घेतले, आणि ना 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहे बरं का. तर बघा आपल्याला, आणि ते पण काय करायचं आहे, दगडाच्या वरोट्यात आपल्याला खलबत्त्यात ते आपल्याला मिरची ठेसायची आहे, आणि हा ठ्यासा टाईप चटणी करायची आहे आपल्याला शेंगदाण्याची. पण अगोदर तुम्ही काय केलेलं आहे, आपण तेलाची धार न टाकता भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही म्हणता नाही, ह्या मिरच्या तुम्ही का भाजल्या, तर आपल्याला आहे ना वल्ल्या शेंगदाणे चटणी करायची होती. कोरडे शेंगदाणे असलं तर ती लवकर परते, लवकर कडकपणा येतो. पण आज आपल्याला वल्ल्या शेंगदाणे चटणी कडकपणा आणायचं आहे तिला. त्यासाठी आपल्याला त्या अगोदर सर्व मसाला, जे त्याचे साहित्य आहे, एकदम 3 साहित्यात बनणारी चटणी आहे. ओले शेंगदाणे आपले टाकून घ्यायचे, तोपर्यंत हे लगेच चटणीला लसूण आणि मिरच्या अगोदर बारीक करायच्या, आणि मीठ पण त्यात लगेच घालून घ्यायचं, म्हणजे कसे मिरची आहे ना जास्त पटकन बारीक व्हायला मदत होते. तोपर्यंत नाही, मंद आचेवर शेंगदाणे चांगले भाजून द्यायचे. ओले शेंगदाणे खूप पटकन भाजतात, गॅस कमीच ठेवायचा, याची काळजी घ्यायची आहे. या कोरडे शेंगदाण्यांपेक्षा या तर मला कळलंच असत. तर आपला बघा, हा आहे ओरड, काय करायचं आहे, खलबत्त्यात टाकून घ्यायचं, बत्तीने आपल्याला ठेसून घ्यायची आहे चटणी. मिक्सरच्या भांड्यात न घालता आपल्याला बत्त्याची चटणी करायची आहे. तर बघा तुम्ही मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपली फार्म हाऊसची चटणी कशी वाटते तुम्हाला ते मला नक्की कळवा. तर बघून घेऊ शकता तुम्ही. आता आपण आहे ना सगळी चटणी परत झाल्यावर ठेसून लगेच साईडला काढायची, जास्त बारीक नाही करायची. काही मिरच्या अशा दिसल्या पाहिजे, लसूणसुद्धा थोडाफार राहिला पाहिजे. तर बघा, एकदम परफेक्ट मिश्रण तयार केलेले आहे, आणि ती लगेच चटणी काढून घ्यायची. आणि आता आपल्याला शेंगदाणे गरमच टाकायचे आहे. तर याने काय होणार आहे, चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत सुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता, काही अडचण नाही. कुठल्याही पदार्थासोबत तोंडी लावू शकता, किंवा याच्यावरच जेवण तुमचं होऊन जाईल, जर तुम्हाला शेंगदाणे चटणी आवडत असेल. पण चटणी आपली इतकी खरपूस झालेली आहे ना. आणि ते बघा, अगोदर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, बिना तेलाची चटणी का भाजायची आहे, तर ते सांगते. जर लवकर तुम्हाला कडकपणा यावं वाटत असेल तुमच्या चटणीत, तर काय करायचं, तेलाची धार लगेच नाही टाकायची. तुम्हाला वाटत असेल ही काही चटणी केली, नि किती तव्याला चिटकली, पण एकदम मोकळी सळसळीत चटणी होणार आहे. पण तिला थोडा वेळ लागणार आहे, वेळ लागतो, पण चटणी तेवढी खरपूस लागते. आणि 8-10 दिवस कडक राहते. पण त्यासाठी तुम्हाला आहे ना एक प्लास्टिकची किंवा काचेची बॉटल घ्यावं लागेल, आणि त्यात ही चटणी भरून ठेवावं लागेल थंड झाल्यावर. मग बघा, तुमची चटणी जशी आहे तशीच राहते. एवढा पावसाळा चालू आहे, पण एवढ्या पावसाळ्यात मी अशी कडक चटणी बनवली, आणि ती सुद्धा इतकी उत्तम झाली की बस, ज्या दिवशी केली त्या दिवशीच संपून गेली. आणि लहान मुलांनीसुद्धा खूप आवडीने खाल्ली, आणि याची टेस्टसुद्धा वेगळीच लागली. कारण मी सुद्धा फर्स्ट टाईम अशी चटणी केली ती ओल्या शेंगदाण्याची, नाही का. तर कोरड्या शेंगदाण्याची तर कायमच करता असते, पण अशा ओल्या शेंगदाण्याची चटणी कशी होती मलाही बघायची होती. आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केलं, पण ती खूप सुंदर लागली. त्यामुळे मी परत जोपर्यंत शेंगा चालू आहे परत एकदा बनवणार आहे. आणि चटणीला 5 ते 6 मिनटं लागलेली आहेत. तर बघून घ्या, जायला वेळ लागला आहे खूप, आणि त्यानंतर चटणी कडक होते बरं का. तर तुम्ही बघत राहा चटणीचा कलर कसा कसा चेंज झालेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपली चटणी कशी झाली हे तुम्हाला कळनच तव्यावर, पण आता परतून झाल्यावर आपण खाली घेणार आहोत. तर बघा, आपली चटणी तयार झालेली आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ, खात राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.